सिंहगड किल्ला पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. 2 पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यांमुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरून दिसतो. आपल्या कॅमेराची बॅटरी डाऊन झालेली होती, ती आता चार्ज केली आणि आता जास्त वेळ नको दौडण्यासाठी आता आपण डायरेक्ट इथून निघतोय. हा पहा निलेश, आता याला पुण्यामध्ये आय थिंक मी फर्स्ट टाइम तुला भेटलो इकडे, कारण का प्रत्येक वेळी आता जेवढे पण आपण व्हिडिओ शूट केले ना, हा पुण्यावरून मुंबईला आलेला आहे. तर आता मी ह्याच्याकडे आलेलो आहे मुंबईवरून पुण्यामध्ये, आणि आता हा आपल्याला सिंहगडाची सफर घडवणार आहे. तर खूप आपला मस्त पाहुणचार झालेला आहे, मस्तपैकी झुणका भाकर खाल्लेली आहे आणि काही झुणका भाकर आपण पॅक करून किल्ल्यावरती सुद्धा खाणार आहोत. तर आता हा आपली प्रिपरेशन करतोय निघायची. तर एकदा ह्याला विचारूया, बाबा तुला काय वाटतं, मी आता आलो तुझ्याकडे, तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे तुला असं काय फिलिंग काय आहे तुझं? फिलिंग तर काय ना, आता तुझ्यासोबत मी पण चालू आहे पहिल्यांदाच घरावरती. आता बघू आता कसं काय होतंय. कसं काय होतं म्हणजे तू किल्ल्यावरती गेला नाही इथं असून? मी गेलो नाही, थोडंसं म्हणजे आयडिया घेतली आहे कसं काय, पण अजून किल्ल्यावरती मी पण गेलो नाही आहे. अच्छा, रूट तर माहिती आहे मला. ठीक आहे. आता निलेशचा तर रूट माहिती आहे, फक्त त्याला किल्ल्याबद्दल तर काही माहीत नाही, कारण का किल्ल्यामध्ये तो गेला नाही आहे. आपण पण आता पहिल्यांदाच जाणार आहोत. किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो पुढे, हो पुढे येतो. म्हणजे आता इथून आता सिंहगडासाठी जाण्यासाठी रस्ता सुरू होत आहे. सिंहगड किल्ला. दोन मंडळी, किल्ले सिंहगडासाठी जाण्यासाठी जो रस्ता लागतो, त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच तिथे तपासणी केंद्र आहे. म्हणजे तिथे आपल्याला उपद्रव मूल्य म्हणून 20 रुपये पर, म्हणजे आता 2 व्हीलर आहे तर 20 रुपयाची एंट्री फी आहे. म्हणजे आता सिंहगडाच्या रस्त्यावरती लागलो आहे ना, तर मला इतिहास असा कसा असेल याचे मी विचार करतोय. त्यावेळी काय माणसं काय काय करत असतील यार, कशी, म्हणजे त्यावेळी रस्ते तर नव्हते, कसं काय आश्चर्यच आहे. जर मला कोणी टाईम मशीन दिली ना, माझ्या लाईफमध्ये फक्त मी एकच गोष्ट करेन की मला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य बघायचं आहे, त्यांना मला पाहायचं आहे, ही माझी इच्छा आहे. त्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे आणि वरून काही विहंगम नजारा बघायला मिळतोय. वा, मंडळी फायनली सिंहगड किल्ल्याच्या टॉपला आलेलो आहे. जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. माझ्यासोबत निलेशसुद्धा आहे. बिचारा कसावासा आलेला आहे गाडी घेऊन. ॲक्च्युली त्याच्या गाडीला पिकअप मिळत नव्हता. तर काय गाडीचा मध्ये काय प्रॉब्लेम झालेला तुझ्या? गाडी चढतच नव्हती यार, काय नुसती व्हायब्रेट एवढी होत होती. म्हटलं तर पण तरी पण गाडी बाबा साथ दिली गाडीने, इथपर्यंत गाडी आली. ॲक्च्युली ह्याच्या गाडीचा पिकअपचा प्रॉब्लेम आहे, तरीसुद्धा तो गाडी वरपर्यंत घेऊन आला आहे. जर तुमच्या गाडीला पिकअप जर चांगला असेल ना मित्रांनो, तर तुमची गाडी सहज वरपर्यंत येऊ शकते. जर गाडीला पिकअप चांगला नसेल तर तुम्ही रिस्क घेऊन वरती येऊ नका. चला तर आता आपण किल्ल्याच्या दिशेने
जाऊया. आणि आम्ही ज्या रस्त्याने आलो तो हा रस्ता, तो इथे आल्यानंतर इथे हा शेवट होतो आणि गाड्यांना पार्किंगसाठी ही जागा आहे. इथे आल्यानंतर तुम्ही गाडी पार्क करू शकता. आम्ही आमची गाडी त्या साईडला पार्क केलेली आहे, तिकडे केलेली आहे. तर इथे पार्किंगची सुद्धा खूप चांगली सोय आहे, तर काही काळजी करण्याची काही गोष्ट नाही आहे. मंडळी, किल्ल्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे स्टॉल्स बघायला मिळतील. त्यामध्ये त्या त्या सीझनचा रानमेवा तुम्हाला खायला मिळेल. असंच पुढे गेल्यावरती तुम्हाला टने कचरा कुंड्याही बघायला मिळतील, जेणेकरून किल्ल्याचा परिसर स्वच्छ राहायला मदत होते. आम्ही जेव्हा किल्ल्याच्या आत प्रवेश करत होतो तेव्हा काम करणाऱ्या गाढवांची अशी रांगच रांग आम्हाला दिसली. म्हणजेच अजूनही किल्ल्याचे व्यवस्थापकीय काम अजूनही चालू आहे याची खात्री पटली. याच दिशेने सरळ पुढे गेल्यावर पहिला जो दरवाजा लागतो तो म्हणजेच पुणे दरवाजा 1. अशा प्रकारचे 3 पुणे दरवाजे पार केल्यावर गडावर प्रवेश होतो. मंडळी, आता सरळ पुणे दरवाजा 1 आणि पुणे दरवाजा 2 बघितला आणि त्याच दिशेने सरळ हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय ना, हा आहे पुणे दरवाजा 3. या दरवाज्यांना पुणे दरवाजा असं का म्हणतात तर दरवाजाच्या समोरच पुणे शहर असल्याकारणाने लोकांना ओळखता यावं की हा दरवाजा आपण कुठल्या दरवाज्यातून आलो, तर या दरवाजाचं नाव आहे पुणे दरवाजा. तर आता आपण बघूया आता पुढे पुढे आपल्याला काय बघायला मिळतं आहे. आता पुढे मला एक तोफखान्याची जागा बघायला मिळते. आय थिंक मला वाटतं इथे तोफखाना असावा महाराजांचा. हे बघा, मंडळी आता आपण तोफखान्याकडे चाललेलो आहोत. हा किल्ल्याचा तोफखाना कुठल्या ठिकाणी असायचं ते तुम्हाला दाखवतो मी. ह्या इमारतीमध्ये तोफखाना असावा, कारण का बाहेर तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आतमधल्या बाजूने ही इमारत कशी दिसते ते बघूया आपण. पूर्णपणे आवाज घुमतोय. मंडळी, माझ्यासमोर जी वास्तू दिसते ना ती घोड्यांची पागा आहे. इथे घोड्यांना ठेवलं जात असे. आपण बघूया आतमध्ये जाऊन ती वास्तू कशी दिसते. तर ही आतून अशा प्रकारची वास्तू आहे. मित्रांनो, आपण जेवढे पण आता किल्ल्यावरती जे काही प्रवेशद्वार बघितले ना, तर त्या प्रत्येक प्रवेशद्वाराचं एक असं वेगळंच वैशिष्ट्य आहे. म्हणजे जेवढे पण महाराजांनी किल्ले बांधले त्यांच्या हयातीमध्ये, त्या प्रत्येक दरवाजाचा म्हणजे जर तुम्ही वैशिष्ट्य बघाल तर ते जे प्रवेशद्वार आहेत ते सरळ शत्रू त्याच्यावरती अटॅक करू शकत नाही. त्यांना एखाद्या प्रकारे वक्राकार पद्धतीने त्यांना आकार देण्यात आलेला आहे, जेणेकरून शत्रूची पूर्णपणे त्याच्यावरती नजर जाऊ नये. तर अशा प्रकारचं हे म्हणजे आता जो माझ्यासमोर आहे तो कल्याण दरवाजा, आणि त्याच्यानंतर आपण पुणे 1, पुणे 2, पुणे 3 असे दरवाजे बघितले, जेणेकरून त्या दरवाज्यांवरती शत्रूची सरळ नजर जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे दरवाजे महाराजांनी बनवलेले. आणि ते सुद्धा त्यांनी ह्याच किल्ल्यावरती नाही तर त्यांनी जेवढे पण किल्ले बांधलेले त्या प्रत्येक किल्ल्यावरती अशा प्रकारची रचना केलेली.
इथूनच पुढे गेल्यावर अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्त्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. या देवतांचे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे निघालो. मंडळी, किल्ल्यावरती ऐतिहासिक वास्तू बघता बघता मी एका ठिकाणी इथे आलो आहे. ते आहे अमृतेश्वर मंदिर, जे आहे कोळी बांधवांचं कुलदैवत, ज्यांचं मंदिर या किल्ल्यावरती आहे. आणि मी आताच त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि खूप छान शांतता आहे आणि खूप छान वाटते. आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप मस्त आहे. आता अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण तानाजी मालुसरे यांची समाधी बघण्यासाठी जात आहोत. आणि तानाजी मालुसरे यांची जी समाधी बघितल्यानंतर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुम्हाला प्राऊड फील करेल. मराठी माणसासाठी नाही तर स्वराज्यासाठी जेवढ्या पण मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याच्यामध्ये हिंदू होते, मुसलमान होते, बरेच जाती धर्माचे लोक होते. त्यांनी आपल्या राजासाठी, राजाच्या शब्दाखातर जीव देण्याची जी परंपरा होती तानाजी मालुसरेंपासून सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. मंडळी, महाराजांच्या नावाची अशी एक जादू आहे ना की त्यांच्या नावाखातर जीवसुद्धा देण्याची जी परंपरा आहे ती अजूनही कुठे खंडित झालेली नाही आहे. त्याचा एक सार्थ अभिमान आहे. चला तर मग आपण नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी बघण्यासाठी जाऊया. माझ्या थेट पाठीमागे तुम्ही बघताय ती वास्तू जी आहे ती खूपच पवित्र वास्तू आहे किल्ल्यावरची, जी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. म्हणजे या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांनी देह ठेवला आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे समाधी उभारण्यात आलेली आहे. आणि आता आतमध्ये जाऊन आपण ती समाधी बघणार आहोत. चला तर मग बघूया ती समाधी आणि त्याच्या आसपासचं काही वास्तुशिल्प बनवण्यात आलेलं आहे. प्रवेशद्वाराच्या इथं प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही ही जी माहिती आहे ना ती पूर्णपणे वाचून घ्या, कारण का ही खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याचं स्वप्न पुराशी बाळगून ठेवलं होतं. नरवीर तानाजी मालुसरे यांनी ते त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आणि ते सत्यात उतरवता स्वतःचा जीवसुद्धा त्यांनी दिला. तर त्यांची ही जी समाधी आहे ती जवळजवळ 1916 अथवा त्याच्या आधीचं हे चित्र आहे, म्हणजे त्याच्या अगोदरची ही समाधी आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 500 मावळ्यांनीशी तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकला होता. एक इतिहासाच्या पानामध्ये एक आश्चर्यकारकच असं एक सुवर्ण पान आहे. तर इथे तुम्हाला खूप जुने छायाचित्र बघायला मिळतील. 1940 सालचं हे चित्र आहे आणि ही त्यावेळची तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. आणि हे जवळजवळ 1916 सालचं हे चित्र आहे. तर चला तर मग आपण समाधीचं दर्शन घेऊया. सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरीमध्ये पुढील प्रमाणे उल्लेख आढळतो. तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळ्यांचा होता. त्याने कबूल केले की कोंढाणा आपण घेतो. असे कबूल करून वस्त्रे विडे घेऊन गडाचे येतण्यास 500 माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदयभान राजपूत होता. त्यास कळले की गनिवाचे लोक आले. ही खबर कळून कुल राजपूत कंबर बसता होऊन हाती तोहा बार घेऊन हिलाल म्हणजेच मशाल चंद्रज्योती लावून 1200 माणूस तोफांची अंदाज बर्चीवाले चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर राजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध 1 प्रहर झाले. 500 राजपूत ठार झाले. उदयभान किल्लेदार खाशा त्यांनी व तानाजी मालुसरा
सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे युद्ध महाशूर महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा म्हणजेच तानाजीचा भाऊ याने हिंमत धरून कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, एक गड घेतला परंतु एक गड गेला. माघ वैद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672च्या रात्री हे युद्ध झाले. मंडळी, किल्ल्यावरती फिरता फिरता बराच वेळ झाला आहे आणि भूकसुद्धा लागलेली आहे. आता जवळजवळ 4:30 वाजलेले आहेत आणि 5 वाजता निघायचा बेत होता, पण मला नाही वाटत की 5 वाजता निघायला मिळेल. कारण का आता आम्ही न्याहारी करत आहे. सकाळची न्याहारी आता करतो आहे. निलेशने घरातून मस्तपैकी झुणका भाकर आणलेली आहे. झुणका कुठे? झुणका इकडे. क्या बात आहे, वा. चला तर आता थोडंफार खाऊन अजून 2 स्पॉट बघायचे आहेत. ते बघितल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघूया. तोपर्यंत मी खाऊन घेतो. मंडळी, माझ्या पाठीमागे जी तुम्ही जागा बघताय ना, ती आहे तानाजी कडा. खरं म्हणजे ह्या जागेवरूनच तानाजी मालुसरे आणि त्यांचे 500 वीर मावळे हा कडा चढून वरती आलेले. आणि तुम्ही माझ्या ह्या साईडला बघू शकताय. म्हणजे इथून हा कडा सर केल्यानंतर सरळच असा थोड्या अंतरावरती ही एक जागा आहे. त्या जागेचं नाव आहे, म्हणजे त्या जागेला नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावण्याची ही जागा आहे. तर ती जागा कशा प्रकारे आहे ती तुम्हाला मी दाखवतो. चला तर आपण ती जागा बघूया. मंडळी, याच ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी हात आपला गमावला होता. त्या ठिकाणी ही समाधी बांधण्यात आलेली आहे. म्हणजे तानाजी मालुसरे यांनी ज्या ठिकाणी हात गमावला ना, ती जागा आपण बघितली. आणि आता आपण जाणार आहोत तानाजी कडा बघण्यासाठी, ज्या कड्यावरून तानाजी मालुसरे आणि वीर 500 मावळे आलेले किल्ला सर करण्यासाठी. आपण ती जागा बघणार आहोत. आणि त्या कड्याच्या बाजूलाच लागून स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत. हा तो कडा आहे, तानाजी कडा, ज्या ठिकाणी उदयभानाने सैनिक ठेवले नव्हते. कारण का त्यांना असं वाटत होतं की ह्या कड्यावरून कोणीही येऊ शकणार नाही. पण आपल्या शूर मावळ्यांनी त्याचं जे म्हणणं होतं ते चुकीचं ठरवलं आणि याच कड्यावरून चढून हा किल्ला सर केलेला आहे आपल्या मावळ्यांनी. आणि किल्ला सुपूर्द केला आपल्या महाराजांकडे. जर मित्रांनो मी इथून बघतोय तर मला ना खालचं असं काहीच दिसत नाही आहे. कारण एक संरक्षक साखळी लावले, त्याच्यामुळे मला तिकडे खालचं असं काही बघता येणार नाही आहे. कारण का स्वतःहून असं मान टाकून सुद्धा बघू शकत नाही, कारण का हा 90 डिग्रीचा पूर्ण कडा आहे. मला दाखवता आला तर मी दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारचा हा कडा होता. निलेश, तुला काय वाटतंय की हा तानाजी कडा बघून तुला असं भीती नाही वाटत आहे की आपले मावळे कसे आले असतील यार, कसे आले खरंच. असेल? म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे ना. त्यावेळेस खरंच म्हणजे हॅट्स ऑफ. बघितलं तरी पण वाटत नाही की कशी येऊ शकतात तिकडे वरती.
मित्रांनो खरं म्हणजे तिथे ना लक्षच जात नाही, म्हणजे नजरच पोचत नाहीये खाली. 90 डिग्री आहे एकदम. काहीच पण नाही रे चढून येण्यासारखं. हां. आता आपण कुठे चाललोय? आता आपण आहे ना राजाराम महाराज यांची समाधी बघण्यासाठी जात आहोत. जे की मी तुम्हाला सांगितलं ते आपले स्वराज्याचे तिसरे छत्रपती होते. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांची जी समाधी आहे इथे उभारण्यात आलेली आहे ती आपण बघणार आहोत. मित्रांनो ही जी तुम्हाला जी वास्तू दिसते ना ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मंडळी, समोर जी तुम्हाला वास्तू दिसते ती या गडावरील लोकमान्य टिळकांचे निवासस्थान म्हणजेच 1890 साली लोकमान्य टिळकांनी रामलाल नंदराम नाईक याच्याकडून ही वास्तू खरेदी केली. लोकमान्य टिळक उन्हाळ्यात व सवड मिळेल तसे या ठिकाणी येऊन राहत. याच ऐतिहासिक वास्तूत बसून 1901 सालच्या मे जून महिन्यात लोकमान्यांनी आर्टिक होम इन द वेदास या संशोधनात्मक इंग्रजी ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सिंहगडाची सफर तुम्हाला कशी वाटली? सिंहगडाबद्दल काही तुम्हाला युनिक तथ्य काही समजले असेल, काही वेळ न दवडता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये काही तुम्हाला सजेशन आम्हाला द्यायचं असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आपण आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया. आता मी डायरेक्ट मुंबईच्या प्रवासाला निघतोय आणि हा आपल्या घरी मुक्कामाला जाणार. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. स्वराज्य अबाधित राहिलं, कैक पटीनं विस्तारलं ते अशाच तान्हाजी मालुसरेंसारख्या माणसांमुळे. स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत राजांच्या शब्दाखातर किल्ला लढवून प्राण गमावणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरेंनी किती पुण्याचं काम केलं होतं. महाराजांचा शब्द खाली पडू दिला नाही. खरंच नशीब लागतं असं आयुष्य भेटायला. नशीब लागतं.